अशा भरपूर महिला आहेत ज्यांची KYC अजूनही पेंडिंग आहे. यामध्ये काहींचे पती नाहीत, काहींचे वडील नाहीत, काही महिला विधवा आहेत. मग त्यांना एक प्रश्न पडला आहे की आता माझी KYC कशी होणार? जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला नक्कीच कळेल की KYC कशी करायची आहे. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिना 1,500 रुपये थेट बँक खात्यात DBT पद्धतीने दिले जातात. पण आता सरकारने स्पष्ट केले आहे की KYC केल्याशिवाय पुढचा हप्ता मिळणार नाही. ज्या बहिणींचे वडील नाहीत किंवा पती नाही किंवा ज्यांचा घटस्फोट झाला आहे त्या बहिणींनी सर्वप्रथम त्यांची स्वतःची KYC ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करून घ्यायची आहे. तर सरकारने प्रत्येक अंगणवाडीमध्ये एक परिपत्रक पाठवलेले आहे. तुम्ही बघू शकता की तारीख आहे 28 नोव्हेंबर 2025. तर या परिपत्रकामध्ये काय लिहिले आहे ते आपण बघूया. उपरोक्त संदर्भीय विषयांच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थ्यांकडे त्यांचे पती किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे आधार क्रमांकावर OTP प्राप्त होण्यास अडचणी निर्माण झालेल्या आहे. अशा पात्र लाभार्थ्यांनी स्वतःचे KYC केल्यानंतर त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. या अनुषंगाने आपले अधीनस्थ ग्रामीण नागरिक यांच्या मार्फत अंगणवाडी सेविकांकडे प्राप्त झालेले KYC अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात यावेत. KYC करण्यापासून सूट देण्यास शिफारस देण्याबाबतचा अंगणवाडी सेविकासाठीचा नमुना सोबत जोडून पाठवण्यात येत आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे यांच्याकडे स्वयंस्पष्ट शिफारसीसह विहित कालमर्यादेत KYCचे अर्ज सादर करावेत. तर असे परिपत्रक प्रत्येक अंगणवाडीमध्ये आलेले आहे. आता ह्यामध्ये एक शिफारस पत्र दिलेलं आहे. तर असे शिफारसपत्र तुम्हाला असे शिफारसपत्र प्रत्येक अंगणवाडीमध्ये दिलेले आहे. यामध्ये ते त्यांची डिटेल्स भरून याच्याबरोबर तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा मृत्यू दाखला किंवा ज्या महिला विधवा आहेत त्यांचे डिवोर्सचे काही सर्टिफिकेट असते ते यासोबत जोडावे आणि अंगणवाडीकडे हे सगळे डॉक्युमेंट सबमिट करायचे. एकदा पुन्हा सांगतो तुम्हाला काही डॉक्युमेंट द्यायचे आहेत KYC पूर्ण करण्यासाठी. सर्वप्रथम तुम्हाला तुमची ऑनलाईन KYC पूर्ण करायची आहे. त्यानंतर अंगणवाडीमध्ये जाऊन त्यांच्याकडे हे शिफारसपत्र असेल ते तुम्हाला भरून देतील. याबरोबर तुम्हाला तुमचा आधार कार्ड आणि तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं मृत्यू दाखला आणि ज्या महिला विधवा आहेत त्यांचे घटस्फोटाचं सर्टिफिकेट याबरोबर जोडायचं आहे. मग नंतर हे सगळे डॉक्युमेंट त्यानंतर त्यांच्या थ्रू हे सगळे डॉक्युमेंट महिला व बाल विकास विभागाकडे पाठवले जातील आणि तुमची KYC पूर्ण होऊन जाईल. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील कोणत्याही महिलांसाठी उपयोगाचा असेल तर कृपया हा व्हिडिओ शेअर नक्की करा. अशाच सरकारी योजनांची माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.